किती मजा वाटते नाद बरोबर. आणि तिसऱ्या टेकला ना माझी सखी जोरात ओरडली. अरे नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. काल मी खूप थकलेली होती, त्याच्यामुळे खूप जास्त काही शूट नाही करता आलं. जेवढं होतं तेवढं सगळं तुमच्यासोबत शेअर केलं. मला बरंही वाटत नव्हतं. मी लवकर झोपले. आईंनीच काय तो स्वयंपाकही केला. ते तिघं जेवले. मी रात्री जेवली पण नाही. मी फक्त गोळ्या घेऊन झोपून घेतलेलं होतं. त्यामुळे रात्री काही खूप मोठा ब्लॉग असा लांबवता आला नाही मला. पण म्हटलं चला आज जरा बरं वाटतंय तर आज सुरू करू. आज गुरुवार आहे. निखिल सकाळी सकाळी ऑफिसला गेला आहे, कारण त्याला 13 तारखेपर्यंत खूप काम असणार आहे. आई तात्या गेलेत मंदिरात दगडूशेठला. ते दरवेळेस पुण्याला आला की जाता म्हणजे जातात. यावेळेस आईंची खूप इच्छा होती की सखीला सोबतच घेऊन जायचं आहे मला. पण झालं असं की मॅडम एक तर उठल्याच 10 वाजता. उठल्यानंतर तिला काही खायचं प्यायचं नव्हतं. बाहेर ऊन पण होतं आणि तिनं आईंकडे राहत नाही. तिला कंटिन्यू तात्या लागता आणि तात्याने एवढं तिला कॅरी करून फिरणं मला पण इझी नाही वाटलं, कारण तात्यांचा ऑलरेडी पाय दुखतो. सो तात्या काही गेले नाही. पण आम्ही बाबा गेल्यानंतर जे रडलोय. किती रडली तू? बाबा कुठे गेले? कुठे गेले बाबा? आम्हाला खेळायचं आहे, आम्हाला काही बोलायचं नाही आहे. तर तात्या उघडू का? आम्हाला बाहेर जायचं आहे. बेटा बाबा नाही आहे बाहेर. घरात आजी बाबा असणं इतकी मोठी गोष्ट आहे. म्हणजे ताई 2-3 दिवस झाले त्यांना येऊन. सखी कंटिन्यू त्यांच्याकडे. सखी आमच्याकडे येतही नाही आहे. काल मला असं वाटलं होतं की सखी नाही राहणार, सखी रडरड करेल, तिला उठल्यावर तरी आम्ही लागू. तिला काहीच लागलं नाही. आजी बाबांनी तिला खाऊ पिऊ घातलं, खाली घेऊन गेले. लाड खूप करतात, दुष्परिणाम पण खूप आहे. आईस्क्रीम चॉकलेट जे हाताला जे लागेल तिच्या ते सगळं तिला घेऊन दिलं. ती दिवसभर इतकी छान राहिली. ती दुपारी झोपत पण नाही माझ्या निखिलशिवाय, किंवा माझ्या आईकडे वगैरे झोपायची. काल तात्यांच्या गळ्यात हात टाकून इतकी मस्त झोपलेली होती. सो आजी बाबा पाहिजे ती माझ्याकडे पण येत नाही. माझी पण कामं खूप स्मूथली चालू होती. किंवा काल मला बरं नव्हतं तर आईंनी आवरून पण घेतलं, तात्यांनी तिला सांभाळलं. सो घरात सगळे असणं खूप गरजेचं आहे. पण पोरं लाडवता ही पण तेवढीच खरी गोष्ट आहे. तर आता आई तात्या गेलेत आणि सखींना मी सांगितलं की ते गेले सिन्नरला. बट आता जेव्हा ते परत येतील तेव्हा हिची काय रिॲक्शन असेल हे बघायला मला खूप आवडेल. तर आम्ही डेफिनेटली पसारा काढायला सुरुवात केली आहे. बिट्टू कुठे चालला तू? बस. तर झालं असं ना, ते ड्रेस जे शिवून आणले त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की ताई त्याचे फोटो वगैरे पाठव. तर मी असे नुसते फोटो पाठवायचा ट्राय करते, कारण या मॅडमला हो टुचूक आहे बघ. नको डॉक्टर नको. आमच्याकडे त्याच्यावर चोळायला पण आहे. काय लावायचं आता पुढे? काय लावायचं हे बघा. डॉक्टर कापूस लावतो ना, आम्ही बघा काय लावतो. डॉक्टर मला ना इथे लागले, इथे. हां लाव. अच्छा ती विसरली की तिने इंजेक्शन कुठे दिलं होतं. नको ना बाबू, मी लढते ना. नव्हतं ना. नको. आई गो डॉक्टर नको ना सखी, डॉक्टर. बस हा काय खेळ ना, हा तात्या 15-25 वेळेस सोबत खेळू शकता. हा लाव. तर हेच काय चालू आहे. आईंनी ते ड्रेस जे शिवून आणलेत ना त्याच्यावर तुम्ही म्हणत होते की तिचे फोटो पाठवते. हिला ते घालून फोटो पाठवणं म्हणजे महा मोठा टास्क आहे, कारण आम्हाला आमच्याच आवडीचे कपडे लागतात. आजही आम्ही स्वतःच फ्रॉक चूज करून आणलाय आणि आम्ही तोच घातलाय. पण मी ना काय म्हटलं होतं, आंघोळ झाल्यानंतर तिला एखादा तरी कॉर्डसेट घालू, कारण आई आल्यापासून मागे लागलं की सखी घाल गं, एक तरी मला घालून दाखव. पण म्हटलं आता घालूयात तिला, म्हणजे आईंना पण आल्यावर बरं वाटेल की सखीने घातला एखादा कॉर्डसेट. बट सखी आता मीच टुचूक घेणार. आता बाबांनी सवय लावली ना. तात्या म्हणून ते इतकं गोड पिल्लू आहे माझा, अजिबात त्रास देते. तात्याने म्हटलं थांबून घ्या इथे आणि मग तुमच्या पिल्लाची मजा पहा. आई गो. असो, दिवसभरात काय काय होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजकाल जे प्रेम देत आहे त्यासाठी आधीच मनापासून खूप मोठं थँक्यू. मीच बघते, जाऊ दे तू नाही बघत ना, मीच बघते कोण आलं ते. अरे आजी बाबा तर परत आले. भामटी बाबाची वाट बघते. अशीच करते बाबा सखी तू कशी अशी वागतेस? आजीने किती खाऊ आणला. आणि आमचा दुसरा ड्रेस पण बदलून झालाय आता. मला आणलंय आजीनी सगळं. मी कोणाला आणलं? मम्माला. कोणाला?
मला आणलंय मला. काय ग कोणाला आणला अजून काय आणलं ढोकळा. डोका पण आणला ना बापले. बाबाचा मोदक लाडू नंतर खाईल पण घे आता. अहो लाडू, मला मोदक म्हणता म्हणता लाडू चुकून माझ्या तोंडातून निघालं होतं. पण हे पौष्टिक लाडू आणले नाही नाही, तुम्ही लाडू घेऊन आला, चुकून म्हटली की लाडू आणा, मोदक म्हणायचं होतं मला. तर संध्याकाळ झालीये, निखिल घरी परत आलाय आणि गिफ्ट घेऊन आलाय. कशाचं गिफ्ट आहे निखिल हे? 5 वर्ष पूर्ण आले मला इथं. वाव, त्याच्यात काय काय? सिपर आहे ना, चॉकलेट आहे आणि प्लस लास्ट मंथ त्याचं प्रमोशन झालं होतं. ॲट द सेम टाइम तो जेव्हा US ला होता, इथे अवॉर्ड फंक्शन झालं होतं, ज्यात त्याला अवॉर्ड मिळालं होतं. कशाचं रे? टीम बॅकबोन. तू खूपच मोठा बॅकबोन आहे असं पण टीम. सो ते पण मिळालं सर्टिफिकेट त्याला, प्लस ते पण. ही इज हॅपी, त्याच्यामुळेच तो ऑफिसला गेला होता. काल मी पण त्याला घेऊन गेली होती इव्हेंटला. अरे बापरे, अरे बापरे, पुढे पुढे बरोबर. अरे वा, हा कधी छान आहे सोना. ती राहूच्या बाजूला. ती अशी पण रस खात नाही तात्या. घे. आता तर आम्ही काहीच नाही करणार, तर कॅमेरा बघितला नाही खाणार आता आम्ही, जाऊ दे. किती छान आहे माझं सोन्या. जर एवढा सगळा स्वयंपाक असताना निखिलला काय खायचंय? कैरीची चटणी आणि पापड चटणी. आम्ही इकडे कोशिंबीर केली आहे, रस केलाय, भेंडीची भाजी केली आहे, पुलाव केलाय. त्याला काय खायचंय बघा. अरे वा, आणि लेक बघा कशी पलटली पापा आल्या आल्या. तुला काय देऊ? पोळी देऊ का आंबा देऊ? माझ्या हातातलं कोण खात? आणि तिला ना निखिल सारखा रस नाही आवडत, तिला कच्ची कैरी आवडते. पळाली. सोन्या आला. सोन्या गेला. हसू नको. गाडीत बसलं आणि काही झालं नाही, किंवा बाहेर निघालं आणि काही झालं नाही, असं कधी होत. आणि रिझन ओनली निखिल. हसू नको, मी बंद करून टाकेल परत. याला कंटेंट क्रिएशन करायचंय आता, याला लिहायचंय, याला माझ्या पोटावर पाय द्यायचा आहे. नाही नाही, मला मी जॉब कशाला सोडत? माझं चाललंय भाऊ, आपण नाही सोडणार जॉब बी. माझ्या मागं पोरगी, आता तिचं लग्न आहे, तिचं खर्च आहे, शिक्षण आहे, बायकोचे हट्ट आहे, आई बाप आहे, माझ्या माग किती आहे. आम्ही पार्किंग मध्ये गाडी आणायला गेलो होतो, तेवढंच सखी आणि आजी बाबा परत गायब आहेत. आजी आहे, सखी आणि बाबा गायब आहे. आजी आई कुठे आहेत? मागे खाली उतरून पाय एकदा. काय झालं? खाली उतरून पाय एकदा. तू उतर ना. कुठे? ती सखी ती मागून चालत येतोय, जाय ना. थांब एक मिनिट. तर ऍक्च्युली सखीची एंट्री इतकी भारी होती, बट मी ते शूट करायच्या आताच ती गाडी बघून इतकी जोरजोरात पळत आली. पण ती इतकी गोड चालत येत होती ना तात्यांसोबत. आणि आजकाल आम्हाला गाडीत पुढे बसायचं असतं की मम्मा तू मागे बस, मी पुढे बसते ना का. पण शेवटी तात्या होते म्हणून ती मागे बसायला गेली. तिला मुळात खूप झोप येत होती, आम्ही अगदी रॉंग टाइमवर बाहेर निघालो होतो, बट स्टील तात्या होते, मग चालू होती तिची मजा. सोन्या ग्रेट. काय किती मजा वाटते. नाद बरोबर, सुनमोल बरोबर. बाई लागेल तेवढे केस ओढले माझे. हो का? आम्ही गेलो म्हणून का? नाही ग, तात्या नाही का मागा गेले तेव्हा. हा खाली गेले तेव्हा, ते तर हा. कौतुकच आहे आमचं. बापरे, ती सायकल दिली ना आम्ही परत खाली गेलो. तू डबल चक्कर मारून आला सकू. मग सकूला ना इतकी झोप आली आहे, पण तिला यायचा हट्ट आहे. हा इतकी झोप आली तिला. नाही आज लवकर झोपली, आज लवकर उठली दादा ती 8 वाजता सुटली. रोज 11ला सुटते ना इथं. तेव्हा तोंड बघा तिचं, पूर्ण झोप आली तिला. काल तात्याने फिरवली नाही ती जास्त. सायकल फिरले माय 4 राऊंड झाल्या सखीमुळे ना. हा पण खूप जास्त वेळ काय मी मागे राहिलो नाही, कारण पुढे येऊन असं पापाच्या आणि मम्माच्या खांद्यावर खेळायला आम्हाला किती आवडतं हे तुम्हाला पण माहिती आहे. सो ती पुढे येऊन ना, आणि दिल पिघल जात आहे जेव्हा ती असं काही करते तेव्हा. तिथून आम्ही ड्रायफ्रुट्स घ्यायला गेलो होतो. लास्ट टाइम ना मी पुण्यावरनं नेले होते घरी सिन्नरला, आईंना ते खूप आवडले होते. सो आई बोलल्या की चल यार मी पुढचे इथूनच घेऊन जाते. सो ते घ्यायला गेलो होतो. काय घ्यायचंय तुला?
सांग ग काय घ्यायचं. हा सांग तुला काय घ्यायचं सांग. नका घेऊ चॉकलेट ओ घ्यायचं का. मला सांग ना बेटा, मला सांग. आजी बाबा होते म्हणून सखी इतकी लाडात आली होती. त्यांना तिला माहिती मी तिला चॉकलेट्स वगैरे घेऊन देत नाही, म्हणून तात्यांच्या मागे लागून लागून सगळं काही घेऊन घेतलं. लॉलीपॉप पण घेतला आज आम्ही किती दिवसांनी. त्यानंतर तात्यांना कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही वेस्ट साईडला गेलो होतो. पण मी तिथे इतकी शॉपिंग केली. आता त्यांचं कलेक्शन इतकं भारी आलंय. निखिल माझ्याकडे बघत होता की भाई तुला मी कधीच बाहेर आणणार नाही तर जर असं काही असेल तर. आणि तिथून आम्ही गेलो होतो आमचं नवीन घर बघायला. म्हणजे सखीला अलाव नव्हतं म्हणून मी सेल्स ऑफिसला बसली होती. बट आई तात्यांनी आज पहिल्यांदा घर बघितलं. याच्या आधी त्यांनी सॅम्पल फ्लॅट बघितला होता. आज ओरिजिनल आम्ही जिथे राहायला जाणार आहे ना ते घर त्यांनी बघितलं. काय एक आनंदच असतो मुलांनी घर घेतलं का. पहिलं घर घेतलं तेव्हा तर मी नव्हती, तेव्हाच माहित नाही. बट दिस टाइम दे आर व्हेरी हॅपी की चला यार तुम्ही तुमच्या कष्टाने काहीतरी छान उभं करताय आणि खूप मोठी गोष्ट आहे. तात्या मध्ये मध्ये ओरडत पण होते की तुमचं इथे हे झालंय तिथे ते झालंय म्हणून. आम्ही आमच्या सोसायटीत फ्लॅट बघायला आलो आहे आणि इथे त्याची ॲड चालू आहे आणि इथे सोनाली कुलकर्णी आहे. मस्त आहे आणि सखी बघा. तर इथे जे शूट चालू होतं ना त्यांच्या बिल्डिंग रिलेटेडच होतं. त्या त्यांच्या ब्रँड अँबॅसेडर आहे म्हणून त्यांचं शूट चालू होतं. त्या इतक्या मस्त डाऊन टू अर्थ आहे आणि इतक्या सुंदर आहेत. मी इतकं जाऊन पहिल्यांदा बघितलं आणि खूप छान शूट वगैरे चालू होतं. मी पूर्ण प्रोसेस बघितली की कसं शूट वगैरे होतं. आणि हा पण एक मस्त एक्सपिरियन्स होता ना, कधी फिल्म आणि सिरियलचं शूट पाहायला जाणार आहे. हे ओव्हरऑल ॲज इट इज इतकं प्रॉपर दिसत होतं आणि सखीची त्यात इतकी मस्ती सुरू होती. तर आमच्या सोसायटी तिथे खाली कार्यक्रम चालू आहे सोनाली कुलकर्णी यांचा. नवीन टॉवर लॉन्च होत आहे जिथे आम्हाला पण इन्व्हिटेशन होतं बट आमचं नाही झालं वेळेवर. तर जो इव्हेंट मी तुम्हाला आता दाखवला ना तो समोर सुरू आहे तिथे आणि ही आमची समोर बिल्डिंग आहे, यातच लॉन्च आहे. त्याच्या रिलेटेड प्रोग्राम होता. आम्हाला चौघांना पण इन्व्हिटेशन होतं बट आमच्याकडे आज नॉनव्हेजचा बेत आहे आणि निखिल काय बाहेर सारखे ना आई स्वयंपाक करताय, मी आणि तात्या इथून एन्जॉय करतोय. तात्यांना दिसे ना इथून का काय चालू होते दिसतंय तर तात्यांतर लोक येता जात आहे. निखिल माझे मावस दीर येत आहेत, त्यांना घ्यायला गेले आहेत आणि या शूटची खूप गंमत झाली आहे ती पण मी तुम्हाला सांगते शेवटी सांगते. बट गोड होती जे काय होती ती गंमत. सखीने कसं त्यांचं शूट डिस्टर्ब केलं ना ते सांगते. बट त्याच्या ती घरातलं जे काही basic आहे ते बघूया. ज्याच्यात तीच पापाला सांगते की पापा ही स्टोरी अशी आहे ती स्टोरी अशी आहे. आणि आज तुम्हाला दिसत असेल तर आमच्या शंकराचा तिसरा डोळा पण उघडला होता. स्टिकरचं तिला काहीतरी वेगळंच क्रेज झालं. यांची स्टोरी बुक सुरू झाली आहे आणि सखी इकडे बघ एक मिनिट सुरू होतं त्यांचं. मम्माकडे बघा. स्टिकर्स लावलेत आम्ही. आमचे केस इतके छान वाऱ्यावर उडतात पण झोपायच्या वेळेस काहीतरी असा अंदाज होऊन जातो. असो तर जसं की मी तुम्हाला बोलले की काय झालं ते सांगते. तर झालं असं की आई त्यांनी फ्लॅट बघितला नव्हता, त्यांनी फक्त सॅम्पल फ्लॅट बघितला होता. ओरिजिनल आपला फ्लॅट बघितलेला नव्हता, त्यांना तो बघायचा होता. बट आज ना आमच्या सोसायटीत इव्हेंट होता, नवीन टॉवर लॉन्च होतं त्याचं, त्यामुळे ऑलमोस्ट नाही झालेलं होतं. बट पुन्हा आमचे जे मधले आहेत ना त्यांनी फोन केला निखिलला की चला मी काहीतरी मॅनेज करतो, तुमचे आई बाबा आलेले आहेत. लास्ट टाईम पण त्यांना फ्लॅट नव्हतं बघता आलं म्हणून. सो आम्ही तिथे गेलो ना तर आज सगळं बंद होतं कारण आज अलावच नव्हतं गेलं कोणाला. तर आम्ही सेल्स ऑफिसला गेलो ना, आतमध्ये शूट चालू होतं सोनाली कुलकर्णी यांचं, कारण त्या आजच्या इव्हेंटच्या मेन गेस्ट होत्या. त्यांनी काल पण शूट केलं होतं इथे आणि आज पण त्यांचं प्रॉपर सगळं शूट चालू होतं. तर आतमध्ये त्यांची टीम, व्हिडिओग्राफर आणि मी, निखिल, आई आणि तात्यांनी सखी होतो. त्यात हे तिघं गेले तिकडे फ्लॅटवर आणि मी तिथेच थांबली होती सेल्स ऑफिसला, कारण कन्स्ट्रक्शन साईटवर लहान मुलं अलाव नसतात. तर मग मी पूर्ण शूट बघत होती तिथे काय चालू आहे त्यांनी. आणि मला वाटलं पण नव्हतं का रे अलाव करतील, मला असं वाटतं तुम्हाला सांगतील बाहेर बसा वगैरे. बट मी तिथेच बसली होती, पूर्ण शूट वगैरे बघत होती कसं चालू आहे काय चालू आहे. तर त्यांचा पहिला शूट झाला, त्यानंतर त्या बाहेर आल्या. मग मी त्यांना म्हटलं की एक फोटो घेतात का. मग त्यांनी मस्त आमच्यासोबत फोटो काढला आणि एकदम गोड असं नाही की आवरा पटपट वगैरे असं अजिबात काही नाही. बाळाचं नाव काय म्हणे, म्हटलं सखी नाव आहे. लाईक किती गोड नाव आहे गं बाळा तुझं. आणि त्यानंतर ना त्यांचं सीन आला, मग त्या ते करायला गेल्या आणि इथे तिथे इतकी खूप कमी लोक होते आणि खूप शांतता होती. प्रॉपर असं शूट चालू होतं. मला पण एक भारी अनुभव भेटला की यार असं काहीतरी प्रॉपर शूट होतं याच्यात. नाही रे मी तसं नाही, पण मला ना असं खूप भारी वाटलं की निखिल तू विचार कर, आपण असं कधी हे बघितलंय की चला अरे कोणाच तरी शूट चालू आहे, आपल्याला असं खूप लांब वगैरे उभं करता. मी तिथे मी पूर्ण बघत होती काय होतंय, त्या कशा येत आहेत, त्या कोणाला काय सांगताय हे करा ते करा, ते डिरेक्टर काय हे देत
देत आहेत, आयडियाज देत आहेत किंवा ते काय ते 3, 2, 1 ॲक्शन रोलिंग वगैरे हे कधी बघितलं होतं. हे असं काहीच बघितलं नव्हतं की किंवा ती सोनाली तू असा टेक घे तसा टेक घे ते त्यांना सांगत होते. तर ना त्यांच्या 2 टेक झाले आणि तिसऱ्या टेकला ना माझी सखी जोरात ओरडली. मग त्यानं माझ्याकडे बघून हसल्या. चौथा टेक निम्मा झाला, पुन्हा माझी सखी हसली जोरात, ए पप्पा असं करत. आणि मला खूप एम्बॅरेस फील झालं की माझ्यामुळे काहीतरी गडबड होते. बट त्यांनी पुन्हा स्माईल दिली. मग मी सखीला पण शांत केलं आणि त्यांचं शूट झालं. पण त्याचं शूट झाल्यानंतर ना निखिल त्यांना बोलला पण, निखिल आलेला तोपर्यंत की सॉरी. दे लाईक इट्स ओके, लहान बाळ आहे ते. इतकं ग्राउंडेड होतं. आणि तिथला स्टाफ आम्हाला सांगत होतं की काल पण त्यांनी शूट केलं ना, त्यांनी सगळ्यांना फोटोज दिले. आता इथे जो इव्हेंट चालू होता ना, तो इव्हेंट संपल्यानंतर त्यांनी सगळा इव्हेंट इथे ऐकत होता प्रॉपर. त्यांनी अनाऊन्स केलं की या साईडनी या, मी सगळ्यांना फोटो देते आणि या साईडनी उतरा, असं प्रॉपर सांगितलं. मागच्या वर्षभरात आम्ही अजून एका मराठी सेलिब्रिटीला भेटलो होतो आणि निखिल काय आवरा होता, डायरेक्ट तोंड वाकडं. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी 3च फोटो काढेल आणि तुमचं काय चालू हे सगळं. इतका वाईट ॲटिट्यूड होता. मी घरी येऊन त्यांना अनफॉलो केलं. तर तोंडावर दाखवते की खूप हसरी व्यक्ती आहे. बट मागे जो बघितला होता मी चेहरा, मला असं वाटलं होतं की कोण ॲक्टर लोकांशी वगैरे बोलतंय जर यांना एवढा इगो असतो. बट आज मी जे बघितलं ते खूप डाऊन टू अर्थ. म्हणजे मला इतकं भारी वाटलं. मुळात इतक्या गोऱ्या आहेत त्या, इतक्या गोऱ्या आहेत की बास कधी. आणि मला खूप भारी वाटलं कारण तुम्हाला मागचा एक्सपिरियन्स असा होता ना की आपण जात पण नाही असं काही बघितल्यावर की कोण जातं यांच्याकडे, हा तर भावच खाता. बट शी इज व्हेरी 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 डाऊन टू अर्थ. आणि मला असं पर्सनली खूप भारी वाटलं की मी भेटले त्यांना एवढंच. आणि मुळात मला हा एक्सपिरियन्स वगैरे खूप भारी आवडला. ते माझ्या नशिबातच होतं आज पाहणं, म्हणून कॅन्सल झाल्यानंतर पण आम्ही तो शूट बघायला गेलो. असो तर असं काहीसं घडलं होतं. आता सखी मॅडमला झोपवायचं आहे. हा व्लॉग मी इथेच फिनिश करते. आई तर फ्लॅट बघून आलेले आहेत, त्यांनाही फ्लॅट आवडला आहे. पुढे कशी कशी काय काय प्रोग्रेस होते हे तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे कळतच राहील. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता आहे. तुला काही बोलायचं आहे चांदोरे? थँक्यू. बस तुम्ही आजकाल जे प्रेम देतायत ना आम्हाला, म्हणजे माझा व्ह्यूजचा जो आकडा असा वरती गेला आहे ना, तेवढं 100K करून द्या आता. हां तेवढं 100K करून द्याल आता आमचे बॅस तेवढं. पण तुम्ही करता पण आहे, त्यांना हे रागवून पण उपयोग नाही. कारण मागच्या 8-10 दिवसात जे प्रेम दिलं आहे ना तुम्हाला, मोर मी नाही सांगत उगाच नजर लागते. तर चलो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनताय. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. निखिल, यू वॉन्ट टू से समथिंग? थँक्यू. गुड नाईट. थँक्यू. आमचा शंकराचा तिसरा डोळा इथे उघडला आहे आणि तो झोपी गेला आहे. चलो बाय. पापाचं पण काम आवरलं आहे. स्टोरी बुक काम आवडलं नाही, माझं कधी पण चालू होऊ शकतं. चलो बाय.